नमस्कार. इथे आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी असे तुकडे करून कारले शिजवून घेतलेले आहेत. बघा, असे मीठ हळद लावून आणि लिंबू पिळून शिजवून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता इथे शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे आणि इथे कांदा, कारळं, टोमॅटो, थोडंसं आलं लसूण आणि कोथिंबीर. आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. चटणी तशीच ठेवायची आहे. अशी आपल्याला मस्त कारल्याची भाजी बनवायची आहे. बहुगुणी कारलं. तर मिक्सरला वाटून घेऊया. गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल टाकून दिलेलं आहे आपण. आता आपण हा वाटलेला मसाला त्यामध्ये टाकून देऊया. चांगला असा मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला, कारण कच्चा कांदा आणि टोमॅटो आहे म्हणून आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी छानसं आपलं परतलेलं आहे. यामध्ये आपण देऊया चटणी टाकून. ते पण चांगलं आपण परतून घेऊया. आता आपण एक कारले टाकून घेऊ. मस्त आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात घरचा मसाला टाकूया. थोडासा घरचा मसाला टाकून देऊया. आता देऊया मीठ टाकून, कारण पहिलंच मीठ आपण शिजवताना टाकलेलं आहे, थोडंसं टाकलेलं आहे. आता हे चांगलं आपण त्याला आपण झाकण ठेवून देऊया. बघूया, अशा प्रकारे आपलं बहुगुणी कारलं तयार झालेलं आहे. चला तर गॅस बंद करून घेते. पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून देऊया. अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे.